नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची धमधम सध्या सुरू आहे। यामध्ये आज प्रमुख नेते प्रचाराच्या सभा घेत आहेत। आज कुपवाड येथे प्रभाग क्रमांक 2 मधील समीर मालगावे, अयाज नाईकवाडी, काँग्रेसचे आणि शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवारांसाठी प्रचार सभा कुपवाड येथे संपन्न झाली। यावेळी प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील हे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे आमिष सर्व महिलांना दाखवले, परंतु गुजरात यूपीमध्ये सत्ता असताना देखील ही योजना बंद केली। अशीच ही योजना आता बंदच्या मार्गावर असल्यामुळे या आमिषाला बळी न पडता महापालिकेच्या विकासासाठी या चौघांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी आज या सभेत केलं आहे। आणि यावेळी या प्रभागातील महिला, पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट। त्यांचा जिल्हा परिषद त्यांची, महानगरपालिका त्यांच्या, नगरपालिका त्यांच्या, ग्रामपंचायत सुद्धा भाजपचे निवडून आले आहेत। तिथं देतात का 1500 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये? नाही। जिथं त्यांना पूर्ण बहुमत मिळते, सगळ्या निवडणुका जिंकतात, तिथं हे पैसे द्यायचं पहिला बंद करतात। आणि त्यामुळे तुम्ही जर त्यांना चुकून निवडून दिलं, पुन्हा पैसे मिळणार नाहीत। पैसे चालू ठेवायचे असते, एकदा अधूनमधून झटका द्यावा लागतो। तो झटका या महानगरपालिकेच्या निमित्तानं द्यायचा आहे। या महानगरपालिकेत तुम्ही पुन्हा चांगल्या लोकांना निवडून द्यायचं। मी निवडून आलो, अपक्ष आलोय, माझ्यावर काही बंधन नव्हतं, पण मी तुम्हाला सांगितलं, मी शब्दाचा पक्का, मी विचाराचा पक्का, मी शब्द दिलेला, मी काँग्रेस बरोबर राहणार। निवडून आल्या दुसऱ्या दिवशी तसाच लाल गुलाल घेऊन मी सोनिया गांधींची भेट घेतली, राहुल गांधींची भेट घेतली, मी तुमच्यावर राहणार म्हणून सांगितलं। पलटी मारली असतं मंत्री झालो असतो। आमचे संस्कार आहेत, आमच्या आजचे विचाराचे संस्कार आहेत। आमची तयारी आहे थांबायची। लोक म्हणतात विशाल असं होईल, तसं होईल, त्रास होईल, सहन करू। विचाराशी ठाम, जो सत्तेसाठी उडी मारतो ना, तो जनतेसाठी कधी उभं राहू शकत नाही। तो स्वतःचा खिसा भरायला, स्वतः पैसे बघ बोलतात, कामं व्हावीत म्हणून गेलो। कामं व्हावीत म्हणून कोण गेलं नाही, बंगले बांधावीत म्हणून गेलेली मंडळी आहे ती। उद्या प्रश्न आला तुमच्या हक्काचा, तुमच्या मागण्याचा, त्यावेळेस तुमच्या मागण्यासाठी, तुमच्या हक्कासाठी हे हात वर करतील का? नाही का? जे भाजप म्हणेल तेच करा। तुमच्या देऊन सांगतील नाही ना मला मत टाका, मी तुमचाच आहे, मी आता तिथं गेलो असतो तर काय झालं, मी तुमचाच आहे म्हणून तुम्हाला सांगतो। पुन्हा तिथं प्रश्न मांडताना वर्ण जे दिल्लीहून आदेश येईल तेच पाहिजे। तुमच्यासाठी ठाम राहणार ती ही लोक राहणार की काय जरी झालं तर आपल्या पक्षाची निष्ठा सोडलेली नाही, तर ठाम राहील, हा विचार टिकवून ठेवला। अशी माणसं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। विश्वित कदम असतील, जयंत पाटील साहेब असतील, मी असो, कसलाही सत्तेचे आमिष येऊ दे, कसलाही त्रास होऊ दे, आम्ही आमचा विचार सोडणार नाही, ह्या लोकांना सोडणार नाही, आणि तुम्हाला कुणाला सुद्धा वारेवर आम्ही सोडणार नाही। मी तुम्हाला ह्या ठिकाणी आश्वासन देतो। या लोकांना संधी द्या। खासदार म्हणून या ठिकाणी आले आम्ही कटिबद्ध आहोत। आमचा काही स्वार्थ नाही, जनतेची सेवा करायचा वारसा आम्हाला मिळालेला आहे। राजाराम बापूंचा वारसा मिळालेला आहे, जयंत पाटलांना, आम्हाला वसंतदादांचा मिळालाय, पद्मनाभ कदमांचा, विश्वित कदमांना मिळालाय। हा वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे। तुमचं प्रेम आम्हाला मिळवायचं आहे। तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिले, या पुढेही देणार याला मला खात्री आहे। पण ह्या 4 लोकांना निवडून द्या। 2 हाताच्या चिन्हावर समीर मालगावे आणि अयाजभाई नायकवाडी या ठिकाणी उभे आहेत। 2 लोक, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आज सविता मोहिते आणि प्रेरणाताई कोळी या ठिकाणी उभे आहेत। ह्या सगळ्यांच्या मागे तुम्ही ठामपणे राहा, ही माझी इच्छा आहे, माझी विनंती आहे, आणि माझी विनंती तुम्ही मान्य कराल ही मला पूर्ण शाश्वती आहे। तुम्ही ह्या ठिकाणी एवढा उशीरचा संकष्टीचा कार्यक्रम, घरात तुमचे कार्यक्रम असणार, एवढ्या मोठ्या संख्येने महिला तुम्ही इथं उपस्थित राहिला, याबद्दल तुमच्या सर्वांचा आम्ही आभार मानतो। तुम्ही मतदान करायचंच आहे, पण शेजारी, पाजारी, पाहुणे, संबंधित सगळ्यांपर्यंत जाऊन तुम्ही हा आपला विचार मांडायचा आहे ही तुम्हाला विनंती करतो, आणि तुम्ही सगळ्यांची रजा घेतो। नमस्कार।